छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या पथकावर नक्षलवादी हल्ला, 20 जवान शहीद. नक्षलवादी हल्ल्यासंदर्भातली ही जी बातमी आहे ती अधिक तपशिलासह आपण बघणारच आहोत, पण बघूयात दुपारच्या बातम्यांच्या इतरही हेडलाईन्स. मनसे आणि भाजपच्या भेटीनंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता, पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. उद्धव ठाकरे म्हणतात, गुप्त बैठकीनंतर निर्णय करू जाहीर. शिवसेनेच्या मनधरणीसाठी भाजपचे प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूढीही घेणार भेट. गरीबों से जमीन चोरी करना चौकीदारी होती है? हाँ, इसको भैया चोरी कहते हैं, चौकीदारी नहीं कहते हैं. राहुल गांधींनी केली नरेंद्र मोदींची हिटलरशी अप्रत्यक्ष तुलना. म्हणाले, भाजप शेतकऱ्यांच्या जमिनींची चौकीदारी करत नाही तर जमिनी चोरतं. मुख्यमंत्री आजपासून 2 दिवसांच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर. दौऱ्यानंतर 2 दिवसात कॅबिनेटची बैठक घेऊन मदत जाहीर केली जाणार. बेपत्ता मलेशियन विमानाबद्दलचं गूढ कायम. चोरलेल्या पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांची तिकीटं काढायला इराणी मध्यस्थानं सांगितल्याचं उघड. थायलंडच्या ट्रॅव्हल एजन्सीनं काढली होती तिकीटं. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे यांना केंद्र सरकारचा स्त्री शक्ती पुरस्कार. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान.